रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शनिदेवाचे मंदिर खेड तालुक्यातील तुळशी येथे असून या मंदिरात काल शैनेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली। परमपूज्य सद्गुरू मदन महाराज भक्तराज महाराजांचे परमशिष्य गेली अनेक वर्षे या ठिकाणी शैनेश्वर जयंती सारखा दुर्मिळ उत्सव साजरा करतात। लोकांच्या मनामध्ये असणारी शनिदेवाविषयीची भीती दूर करणे तसेच शनिदेव कृपाळू कसा आहे हे लोकांना कळावे या मुख्य हेतूने सद्गुरू मदन महाराज प्रयत्न करत आहेत। विशेष म्हणजे या शैनेश्वर जयंती कार्यक्रमाला होम हवनासाठी महिला वर्गाला देखील सामावून घेण्यात आले होते। सामाजिक सलोखा, एकोपा तसेच स्त्री पुरुष समानता जपत अन्नदान, अंधांना मदत यासारखे सामाजिक उपक्रम राबवत परमपूज्य सद्गुरू मदन महाराज नेहमीच अविरत सेवाभावी कार्य करत असतात। त्यांच्या कृपेने हा संपूर्ण शैनेश्वर जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांनी पार पडला। आमचे परमपूज्य सद्गुरू मदन महाराज भक्तराज महाराजांचे परमशिष्य गेली अनेक वर्ष शनेश्वर जयंती सारखा दुर्मिळ उत्सव साजरा करतात। लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या शनीविषयी जी भीती आहे ती दूर व्हावी, त्याचप्रमाणे शनी भगवंत हा कृपाळू कसा आहे, शनी भगवंत हा अहंकाराला जागा देणारा नाही तसेच आध्यात्मिक प्रगती करणारा आहे। त्याचप्रमाणे शनी भगवंताजवळ आपण ज्याच्या सेवाभावानं एकनिष्ठ झालो तर त्याच्यासारखा दाता नाही, पण तो ताळल्याशिवाय देता नाही असं सद्गुरूंचं मत आहे। त्याचप्रमाणे आत्ता आपण इथं पाहिलं की पुरुष आणि स्त्री हा भेदभाव न ठेवता थोडंसं कर्मापेक्षा सगळ्यांना एकोपा निर्माण व्हावा, थोडा कर्मठपणा बाजूला ठेवून सर्व स्तरातल्या लोकांना एकत्र करावं। त्याचप्रमाणे सर्व पंथाचे, सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन एका ठिकाणी एक श्वासामध्ये यावेत याकरता सद्गुरूंचा हा प्रयत्न आहे। म्हणून सर्व चातुर्वर्ण्यांसाठी हा यज्ञ हवन इथे आपण केला परमपूज्य सद्गुरू मदन महाराजांच्या आशीर्वादाने। त्याचप्रमाणे स्त्रियांना देखील पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या काळी बसण्याचा अधिकार होता यज्ञाला, पण त्याला तशी शुचिता असते, पण ती शुचिता सुद्धा बाजूला ठेवून हृदयातला प्रेम आणि भक्ती यांचा भाव जागृत होण्यासाठी महिलांच्याकडून सुद्धा महाराजांनी इथं हवन करून घेतलेले आहे। म्हणजे खऱ्या दृष्टीनं महाराज स्त्री पुरुष हा भेदभाव दूर व्हावा याकरता मोठ्या प्रमाणात काम करतायत। त्याचप्रमाणे सर्व समाजातले लोक एकत्र यावेत, त्यांना ईश्वराचं नाम मिळावं, भगवंताची भक्ती मिळावी याकरता महाराजांचा अविरत प्रयत्न चालू आहे। त्यांना वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शनी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन आहे, त्यामुळे महाराजांवरती शनीची विशेष कृपा आहे आणि महाराजांच्या कृपेमुळे अनेक लोकांना शनीची भक्ती मिळालेली आहे, शनीचा भाव मिळालेला आहे, शनीच्या पासून जे होणारे त्रास आहेत त्याच्यापासून मुक्तता मिळालेली आहे। महाराजांच्या हस्तेच गेल्या वर्षी हे शनी मंदिर स्थापना झाली। त्याचप्रमाणे इथे प्रतिवर्षी शनी हवन केलं जातं, अन्नदान केलं जातं, वेगवेगळे उपक्रम केले जातात अंधांसाठी। त्याचप्रमाणे जे काही लोक निराधार आहेत त्या लोकांसाठी काम केलं जाते आणि भविष्य काळात देखील अशाच प्रकारे महाराजांनी ही सेवा आम्हाकडून करून घ्यावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय, सद्गुरुनाथ मदन महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर शनेश्वर भगवान की जय।